मुख्य कार्यकारी अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद परभणीच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात जवळपास 730 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। यापैकी 393 कर्मचाऱ्यांचे चेकअप करण्यात आले। आरोग्य कार्ड प्रत्येक कर्मचाऱ्याकडे असावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी, आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद परभणी डॉक्टर राहुल गीते, डॉक्टर लखमावार, जिल्हा शल्य चिकित्सक परभणी यांच्यासह हजारो कर्मचारी सहभाग घेतला। ॲक्च्युली आमचे जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आहेत नैतिशा माथुर मॅडम आणि आमचे सगळे HOD आम्ही एक विषय होता की आपण सगळे आरोग्य सेवा देतो, परंतु आपले जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत त्यांचंसुद्धा आरोग्य तपासणी झालं पाहिजे। काही साधारण मागच्या वर्षामध्ये एका वर्षामध्ये आम्ही जे ऑब्झर्व केलं की आपल्याच कर्मचाऱ्यांना अनेक ताणतणाव असेल किंवा लाईफस्टाईल डिसीज असतील, ह्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आम्ही प्लॅन केला। CO मॅडमनी आपल्याला परवानगी दिली आणि आपण सर्व आज 19 डिसेंबरला आणि काल पण आपण सगळ्यांची फिजिकल तपासणी केली। आज सगळं रक्त तपासणी केलेली आहे आणि आता सध्या पूर्ण स्क्रीनिंग चालू आहे डॉक्टरमार्फत आणि पूर्ण आजच्या दिवशी हे आरोग्य तपासणी शिबिर आज जिल्हा परिषदेमध्ये आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळपास 10 टीम आपल्या डॉक्टरांच्या, 10 महिला डॉक्टर्स आणि 10 पुरुष डॉक्टर्स ह्या आपल्या टीम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत, तपासणी करत आहेत। आता पूर्ण ब्लडचे चेक पूर्ण झालेलं आहे। त्याच्यासोबतच ज्यांना स्पेशलिस्ट सर्व्हिसेसच्या गरज आहे तर गायनेकॉलॉजिस्ट CS साहेबांच्या माध्यमातून आपल्याला गायनेकॉलॉजिस्ट आणि फिजिशियन आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। इथंच ज्याला कोणाला जर गरज असेल तर ECG आपण काढण्याची व्यवस्थासुद्धा इथं ठेवलेली आहे आणि गायनेकॉलॉजिस्टकडून आपण ब्रेस्ट कॅन्सर महिलांची आणि सर्वायकल कॅन्सरबाबत जर कोणाला तपासणी करायची असेल तर ती पण तपासणी आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे। ह्या उपक्रमातून याचा उद्देश हाच आहे की आरोग्याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे आणि जे आपण प्रिव्हेंटिव्ह आहेत, जे आपण आजार काही प्रयत्नांना टाळू शकतो ते आपण करणं आवश्यक आहे। ह्या माध्यमातून ह्या तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकूण आपल्याकडे जवळपास साधारण 500 कर्मचारी या पूर्ण इमारतीमध्ये आपल्याकडे आहेत आणि त्यापैकी जवळपास 350-400 कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली आहे आणि इतरही राहिलेले कर्मचारी काही समजा रजेवर आहेत, काही इतर दौऱ्यावर गेलेली अशी काही आहेत, ते आल्यानंतर सुद्धा त्यांचीसुद्धा तपासणी करून घेणार आहोत आम्ही। आणि काही जणांनी जर समजा राहिली असतील अजून कोणी तर त्यांना माझं ह्याच निमित्तानं आव्हान राहील की त्यांनी स्वतःची ही आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि आपलं हेल्थ कार्ड स्वतः बनवून घ्यावं, जेणेकरून आणि हा उपक्रम आम्ही दर 6 महिन्याला आम्ही राबवणार आहोत। तर ह्या दर 6 महिन्याचं त्याचं एक हेल्थ रेकॉर्ड तयार होईल, हेल्थ प्रोफाईल तयार होईल आणि ते म्हणजे आपली आरोग्याची जी काही प्रगती होत आहे किंवा काय जे आहे ते आपल्या समोर राहील। आज जे शिबिर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नैतिशा माथुर मॅडमच्या आदेशान्वये आपण हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे। या शिबिरामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी, मग ते आरोग्याचे असतील पण इतर डिपार्टमेंटचे पण असतील। आजकाल दिवसेंदिवस आपल्याला ताणतणाव वाढत आहे, काम करत असताना स्वतःची काळजी घेत नाही। त्या अनुषंगाने आपण हे शिबिर आयोजित केलेले आहे। तर मला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आवाहन करायचं आहे की या शिबिरामध्ये आपण सर्वांनी तपासणी करून घेऊन, सर्व तपासणी झाल्यावर मग तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन त्याचे योग्य सल्ला घ्यावा आणि उपचार घ्यावा। यापुढे आता सांगितल्याप्रमाणे आमचे स्नेही डॉक्टर राहुल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इतर त्यांचे पूर्ण अधिकारी त्यांनी पण या शिबिरामध्ये आवाहन केलेले आहे की यापुढे आपण असंच शिबिर घेत जाऊ आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करत असताना आपली पण आरोग्याची काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, हे आवाहन मी सर्वांना करतो।